नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांच्या उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया। प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरची बैठक संपन्न। दारूबंदी विरोधात विटाई गावातील तरुणांतर्फे पोलिसांच्या विरोधात पुकारण्यात आले एल्गार। शहरासह परिसरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यासाठी शिवसेनेतर्फे पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन। आणि पंढरपूरकडे पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चरणसेवेचा उपक्रम राबवित आरोग्य तपासणी शिबिराचे करण्यात आले आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुका काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानासमोरील सभागृहात शनिवारी दुपारी संपन्न झाली। बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। त्यानंतर कुणाल पाटील पक्ष प्रवेशाबाबत काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले। धुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानाजवळील सभागृहात शनिवारी दुपारी संपन्न झाली। बैठकीत विकास कामांचा आढावा, कार्यकर्त्यांचे मत व पक्ष प्रवेशाबाबत विस्तृत चर्चा झाली। अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित विकास कामे, ग्रामीण पाणी पुरवठा योजना यावर अंमलबजावणी न झाल्याची तक्रार केली। विशेष म्हणजे बैठकीत पक्ष प्रवेशाबाबत खुलेआम चर्चा झाली। त्यात पक्ष प्रवेश करण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। यानंतर माजी आमदार कुणाल पाटील पक्ष प्रवेशाबाबत काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। एकंदर मेळाव्याचा उद्देश तुम्हाला एकंदर जे आमच्या तालुक्यामध्ये एकंदर जिल्ह्यामध्ये जे विकासाचे प्रश्न आहेत या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्याकरता अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची मागणी आहे एकदा विचारविनिमय बैठक झाली पाहिजे। आणि त्यामुळे जे काही राहून गेलेले प्रश्न होते काही मागच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर केलेल्या ज्या योजना होत्या ज्या अजून पूर्ण होत नाही आहेत, हे रस्ते काही भरणारे आम्ही जे सुरू केले होते त्यांची अजूनही सुरुवात झाली नाही। वर्क ऑर्डर्सला काही विषय पेंडिंग आहेत, ते कामं सुरू करण्यासंदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या। इतर जे नवीन विषय आहेत त्याच्याकरता कार्यकर्त्यांची इच्छा होती की विकास कामांच्या संदर्भामध्ये बैठक झाली पाहिजे। त्यामुळे मग आज तालुका काँग्रेस कमिटीची एक बैठक आम्ही त्याला सगळेच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। तुम्ही जो विषय घेताय पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये त्या विषयावर सुद्धा कधी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांनी त्यांची आपापले मतं प्रत्येकाने मांडली आहे आणि त्यांच्या भावना त्या मोकळेपणाने या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी मांडल्या आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांचा एक विचार करून सर्वसाधारण विचार करून रवींद्र चव्हाण साहेबांची भेट घेतली। त्याच्या आधी मी अजितदादांची होतं की एकंदर जे कामांच्या बाबतीमध्ये आपल्याला भेटत राहावं लागेल। सर्व सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या मंत्र्यांच्या संदर्भात राहून जयकुमार रावत साहेब आमच्या तालुक्यातले प्रश्न कसे जास्त मागे लावता येतील या दृष्टीने आमच्या ह्या भेटी चालू असतात। त्याला पक्षप्रवेशाशी जोडणं हे काही संयुक्त होणार नाही, पण एकंदर सर्व विषयावरती चर्चा चालू। बाबा या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेतली, त्यातून बराचसा असा विचार की कामं होती कामं तुम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांनी सर्वांनी आपापली भूमिका मांडली नाही आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ही सुद्धा भूमिका मांडली की कामं झाली पाहिजे, आम्हाला ताकद मिळाली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर जे काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा जी लोक आहेत, जनता आहे त्यांची कामं मार्गी लागली पाहिजे। जलसंधारणाचे अनेक प्रश्न अजूनही आमच्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत की जी मार्गी लागली पाहिजे। आजही बरेचसे आमचे राहून गेले ते झाले पाहिजे। या विषयावरती लोकांना असं वाटतं की परत पुढची 4 वर्ष जर आपण सत्तेमध्ये नसतो तर मग ही कामं कशी मार्गी लागतात आणि त्या दृष्टीने लोकांचा त्या दृष्टीने आहे ते मला मान्य शेवटी कामं करून घेण्याकरता तुम्ही आंदोलन असलं पाहिजे असं नाही। तुमच्या माध्यमातून 10 वर्ष मी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं, त्याच्या आधी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं। त्यामुळे या तालुक्याचे नेमके प्रलंबित प्रश्न काय, या तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या काय याची पूर्ण जाणीव ही आम्हाला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मागे लागून
कामं सोडून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. ते काम आम्ही करायचा प्रयत्न करतो. एकीकडे राहुल गांधी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची यात्रा आली आपण त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर आता काही महिन्यानंतर पुन्हा आता भाजपाच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा होत आहे. त्यामुळे कसं नेमकं सन्मान्य राहुल गांधींनी फार मोठा विश्वास माझ्या दाखवला ते शंका नाही. आणि भारत जोडो यात्रेच्या मध्ये तुमच्याबरोबर एक पूर्ण जिल्हाचं मी प्रभारी असणं असो किंवा मग त्यांनी मला विश्वास दाखवून निश्चित निवडणुकीत स्वतः आग्रह करून उतरवणं असो किंवा मला पक्षाचं कार्यदक्ष करणं असो, या सर्व विषयामध्ये त्यांनी माझा दाखवला हा विश्वास आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींचं सुद्धा सर्वसामान्य तळागाळाच्या माणसाबद्दल आपल्याला असं म्हणत आहे. शेवटचा प्रश्न, नेमका आपला प्रवेश कधी होणार आहे, किती लोकांच्या सोबत होणार आहे आणि होणार आहे की नाही होणार? मी आत्ताच माझं भाषण ऐकलं असेल, त्याच्यामुळे मी स्पष्टपणे सांगितलं मी आज त्याच्यावर काहीही भाषण करू शकत नाही. मी माझ्याच कार्यकर्त्यांकडून आज वेळ मागितली तर तुम्ही मला थोडा वेळ द्या, मला विचार करू द्या आणि याच्यावरती त्यांना विनंती करा. तुम्ही एक साधा मेसेज टाकणार आहे त्यानंतर डायरेक्ट प्रवेश करा असं होईल. माहीत नाही आता कशी प्रक्रिया असते ती, कारण की माझ्या दृष्टीने ही पहिल्यांदाच होतं. त्यामुळे माझ्या 3 पिढ्यांमध्ये असं काही घडलेलं नाही. त्यामुळे ही प्रक्रिया काय असते तुमच्याकडून मला समजून नाही. पण आता तुम्ही एक शब्द पण वापरला, ज्यावेळेस मी निर्णय घेताना कुठल्याही पक्षाकडे काय नेमकं मी असं म्हणालो, कार्यकर्ते जे भावना मांडतायत विचार करताना मला त्रास होतो की नेमक्या कार्यकर्ते जे मला आग्रह करतायत की तुम्ही हा प्रवेश केला पाहिजे, तुम्ही बदल केला पाहिजे, हे ऐकताना सर्व विषयांवरती खूप सखोलमध्ये चर्चा झाली. त्याच्यामध्ये तालुक्यातले जिल्ह्यातले प्रलंबित जे कामं आहेत, विकासाची काही योजना ज्या राहून गेलेल्या आहेत, काही मागच्या सरकारमध्ये मंजूर झाल्या होत्या पण अजूनही त्यांच्या वर्क ऑर्डर निघत नाही, अशा अनेक विषयांवरती चर्चा झाल्या. एकंदर गेल्या 8 दिवसापासून जो एक पक्षबदलचा जो विषय आहे त्या विषयावर पण कार्यकर्त्यांमध्ये अतिशय डिटेलमध्ये चर्चा झाली. बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी मांडल्या. काही संमिश्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या होत्या. त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना मनापासून असं वाटतं की आपली कामं होण्याकरता आपण प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे, सत्तेबरोबर राहिलं पाहिजे, जेणेकरून ह्या तालुक्याच्या विकासाला जे गेल्या अनेक वर्षापासून आपण चालना देतोय ते अजून जास्त प्रभावीपणे आपल्याला देता येईल. त्यामुळे मी त्यांना समजावून सांगितलं की आपण या सर्व विषयावरती चर्चा करू, विचार करू. भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरची बैठक देवपुरातील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाली. भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरची बैठक देवपुरातील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाली. भाजपची संघटनात्मक आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत चौधरी यांनी सांगितले की जिल्हा कार्य समितीची निवड करण्यासह मंडल कार्य समिती तयार झाली का, बूथ अभियान, शक्ती केंद्र प्रमुखांना जबाबदारी सोपवणे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सर्व विभागात आयोजन करणे, केंद्र आणि राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या लोकहिताच्या योजना आणि निर्णयांची सर्व जनतेला माहिती देऊन लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू आहे. पक्षात नवीन जुने असा कोणताही विषय नाही. पक्षाची कोर कमिटी योग्य त्या उमेदवारांची निवड करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन नवे जुने अशी सांगड घालून पार्टी चालत असते. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे संघटन मजबूत करून केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहन चौधरी यांनी केले. बैठकीस प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कलाने, बबन चौधरी, डॉक्टर सुशील महाजन, बाळासाहेब बदाने, तुषार रंदे, महादेव परदेशी, आकाश परदेशी, यशवंत येवलेकर, सुबोध पाटील, पंकज धात्रक, प्रदीप करपे, शेखर कुलकर्णी, प्रतिभा चौधरी, वंदना बांबरे, मायादेवी परदेशी यांच्यासह जिल्हा सरचिटणीस, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष आणि सरचिटणीस, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सर्व प्रदेश पदाधिकारी, सोशल मीडिया अध्यक्ष आदी उपस्थित होते. माननीय कार्यकारी अध्यक्ष, माननीय अध्यक्ष यांचा उत्तर महाराष्ट्राचा संघटनात्मक प्रवास हा जोरदार झाला आणि त्यामध्ये काही करणीय बिंदूंवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि आपल्याकडनं अपेक्षा देखील व्यक्त केल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं प्रामुख्यानं मंडल रचनेमध्ये मंडल अध्यक्ष नवीन झाले, जिल्हाध्यक्ष देखील 70% नवीन झालेत, काही 30% जुने झालेत राहिलेत आणि म्हणून पक्षाची नेहमीची आपली कार्यपद्धती आहे
की जिल्हाध्यक्षाची निवड घोषित झाल्यानंतर त्याची कार्यसमिती होते, मंडल अध्यक्ष घोषित झाल्यानंतर त्याची कार्यसमिती, आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू जो आपला आहे तो म्हणजे बूथ, आणि बूथची आपली 12ची समिती असेल, ती बूथला एक शक्ती केंद्र प्रमुख जोडणं असेल, असे अनेक विषय असतात. आणि या अनुषंगानं आज केवळ मी आढावा बैठक घेण्यासाठी, बाकीचं मी काही मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला मांडतोच. साक्री तालुक्यातील विटा येथे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आलेला असूनही गावात बेकायदेशीर दारू विक्री करीत असल्याने विटाई गावातील तरुणांनी पोलिसांच्या विरोधात एल्गार पुकारत 2 दिवसात कारवाई न झाल्यास महिलांसह साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. साक्री तालुक्यातील विटा येथे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला असूनही गेल्या अनेक वर्षापासून गावात बेकायदेशीर दारू विक्री सुरूच आहे. त्यामुळे विटाई गावातील तरुणांनी पोलिसांच्या विरुद्ध एल्गार पुकारला असून येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास महिलांसह साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. विटाई गावात मागील 7-8 वर्षापासून दारूबंदी असली तरीही 1-2 ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू आहे. गावकऱ्यांनी 2 महिन्यांपूर्वीच साक्री पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर लिखित तक्रार सादर केली होती. पोलीस प्रशासनाने आजतायगत कोणती ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे गावात दारूबंदी पूर्णपणे लागू करण्यासाठी सामाजिक चळवळ सुरू करण्यात आली असून यात तरुणांनी पुढाकार घेतला आहे. विटाईतील तरुणांनी स्पष्ट केले की गावाच्या आरोग्यासोबत आणि सामाजिक वातावरणाशी खेळ करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. शासनाने लागू केलेली दारूबंदी केवळ कागदावर न राहता कृतीत उतरावी यासाठी गावकऱ्यांचा लढा सुरू झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या 2 दिवसात महिलांसह साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रामपंचायत बांधण्याचा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करूनही राजेंद्र रतन पवार यांच्याला 2-3दा त्याच्या घरी जाऊनही सांगून एकदा पोलीस पाटील आम्ही गेलो होतो, उद्यापासून विकणार नाही म्हणे, तरी तो परत बाहेरून दारू आणून गावात विकतोय. पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदी करण्यासाठी यावे आणि आम्ही त्यांना वारंवार 2दा लोकेशनही टाकलं होतं. बिटावलदारांना लोकेशन द्या म्हणे, तर PSI नाही भेटलो होतं. PSI म्हणे लोकेशन टाका म्हणे बिटावलदारला, तरी ते अद्याप इथेपर्यंत पोहोचले नाही. आतापर्यंत 2-3 महिन्यापासून आमचे 5-6 चक्कर झाले आहेत, तरी त्यांनी ताबडतोब तक्रार नोंदण्यासाठी यावे आणि प्रशासनाने मदत करून जो सुरळीत दारूबंदी आहे ती बंदी करण्यास मदत करावी ग्रामपंचायतीला. शिंदखेडा शहरासह परिसरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी यासाठी शिंदखेडा तालुका शिवसेना उभाटा पक्षातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करीत उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शिंदखेडा येथे शहरातील व परिसरातील विविध रस्ता दुरुस्ती व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी यासाठी शिंदखेडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यातर्फे उपजिल्हा प्रमुख शहाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करत उपअभियंता AB पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, रुग्णालय व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे व शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावांचे नागरिक, सर्व सामान्य शेतकऱ्यांचे काही ना काही कामानिमित्त शहरात मोठ्या संख्येने येणे जाणे असल्यामुळे या शहरातील रस्ते, त्यात राज्यमार्ग 12 बुराई नदीच्या पुलापासून भगवा चौकाकडे येणारा रस्त्याचे काम बऱ्याच वर्षापासून झालेले नाही. बुराई नदीच्या मोठ्या पुलाकडून SBI बँक, ग्रामीण रुग्णालय, दुतर्फी शॉपिंग, भाजी मार्केट, बस स्थानक, शिंदखेडा न्यायालय, किसान हायस्कूल व पंचायत समिती कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याच रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी लोखंडी सळी निघालेले आहेत, तर कुठे धुळीचे साम्राज्य दिसत आहे. यात सर्वसामान्य शेतकरी, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच वरपाडे रोड लगत झालेल्या निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला असून त्याची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी असे वारंवार शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. होळ, धांदरणे, गोराणे फाटा या रस्त्याची दुरुस्ती व्हावी. येणाऱ्या 10 दिवसात शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्तीसाठी कारवाई केली नाही तर शिवसेना उभाटा गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रसंगी शिवसेना उभाटाचे धुळे उपजिल्हा प्रमुख शहाभाऊ सोनवणे, ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील, भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देशले, शहराध्यक्ष संतोष देशले, माजी शहराध्यक्ष शैलेश सोनार, कल्याण पाटील, ईश्वर पाटील, योगेश इशी, SD पाटील, विष्णू चव्हाण, मुकेश कोळी, गौतम कोळी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शिवसेनेच्या वतीने सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, शिंदखेडा विभाग या ठिकाणी जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना आम्ही निवेदन पण द्यायचं आहे की शिंदखेडा शहरामध्ये किंवा शिंदखेडा तालुक्यात तुमच्याकडे जेवढी जबाबदारी येते त्या भागामध्ये जे कामं झालेली आहेत
ती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत, परंतु त्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली नाही. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर होळपासून तर धांदरणा नंतर गोराणे फाट्यापर्यंत अतिशय रस्त्याची वाईट अवस्था आहे. त्या ठिकाणी बिचारे अनेकांचे कंबरडे मोडले गेले, अनेकांचे जीव गेले, अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले, परंतु शिंदखेडा विभाग जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे महाराष्ट्र सरकारचं, त्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी किंवा त्यांना निवेदन देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी की आपण आपला हा तालुका, हा मतदारसंघ हा कॅबिनेट मंत्र्यांचा आहे आणि म्हणून उलट या ठिकाणी रस्ते चकाचक झाले पाहिजे आणि जी रस्त्यांची कामं आहेत ती निकृष्ट न होता चांगल्या दर्जाची झाली पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाचं नाव कुठंतरी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये झालं पाहिजे, नावारूपाला आलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु या ठिकाणचे अधिकारी सुस्तावलेले आहेत, यांना कोणी विचारणारं नाही, विरोधी पक्ष मोर्चा घेऊन येत नाही म्हणून बिनधास्त आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही या सगळ्या कामांच्या संदर्भात निषेध करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी या ठिकाणी शिंदखेडा विभागीय कार्यालया ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आज पोहोचलो आहेत. धुळे येथील एबी फाउंडेशन, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जुने धुळ्यातील वीर भगतसिंग चौकात पंढरपूरकडे पायदिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चरण सेवेचा उपक्रम राबवित आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायदिंडीद्वारे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाअंतर्गत चरण सेवेचा शुक्रवारी उपक्रम राबविण्यात आला. यात चालून थकलेल्या सुमारे 300 वारकऱ्यांच्या पायांची मालिश तसेच आरोग्य तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जुने धुळ्यातील सुभाष चौकातील वीर भगतसिंग चौकात आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम झाला. शिंदखेडा येथील बालाजी संस्थानचे मठाधिपती मेघश्याम महाराज बुवा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीतील 300हून अधिक महिला पुरुष वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी हृदयरोग, सर्दी, थंडी, ताप, रक्तदाब, डायबिटीस, अपचन आदींचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेने सर्वच वारकरी भारावून गेले व त्यांनी आमदार अग्रवाल यांच्यासह संयोजक एबी फाउंडेशन, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे पदाधिकारी, वैद्यकीय पथकाचे आभार मानत शुभ आशीर्वाद दिले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, पप्पू डापसे, चंद्रकांत पोद्दार, प्रमोद सोनार, नकुल पोद्दार, रमेश निकम, गणेश निकम, डॉक्टर योगेश पाटील, कपिल पिवाल आदी उपस्थित होते. डॉक्टर निखिल पाटील, डॉक्टर उज्ज्वला सुभेदार, पारिचारिका सरिता मोहिते, विद्या इनवे आदींनी वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांच्या उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया. प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरची बैठक संपन्न. दारूबंदी विरोधात विटाई गावातील तरुणांतर्फे पोलिसांच्या विरोधात पुकारण्यात आले एल्गार. शहरासह परिसरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यासाठी शिवसेनेतर्फे पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन. आणि पंढरपूरकडे पायदिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चरण सेवेचा उपक्रम राबवित आरोग्य तपासणी शिबिराचे करण्यात आले आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.